नमस्कार. इयत्ता 11वी हॉर्टिकल्चर पेपर फर्स्ट हॉर्टिकल्चरची मूलतत्वे या पेपरमधील पहिला टॉपिक आत्ता आपण पाहत होतो. त्याच्यामधील भाग 1 आणि भाग 2 हे आपण ऑलरेडी पाहिलेले आहेत. तिसऱ्या भागामध्ये हॉर्टिकल्चरसाठी असलेला वाव आणि हॉर्टिकल्चर विकासातील अडचणी हे घटक आपण पाहणार आहोत. यामध्ये आपण पहिला घटक पाहू तो म्हणजे हॉर्टिकल्चरसाठी असणारा वाव. देशातली वाढती लोकसंख्या आणि सुधारित तंत्रज्ञान, शासनाने सुधारित व पोषक धोरण अवलंबलेलं आहे. अशी विविध कारणं जी आहेत त्यामुळे भारतात आणि महाराष्ट्रात जर विचार केला तर हॉर्टिकल्चरसाठी भरपूर वाव असलेला आपल्याला लक्षात येईल. आता याच्यामध्ये हॉर्टिकल्चरसाठी असलेला वाव म्हणजेच आपण याला स्कोप असं म्हणतो. इम्पॉर्टन्समध्ये किंवा महत्त्व याच्यामध्ये सद्य परिस्थितीत काय परिस्थिती आहे त्याचा अभ्यास केला जातो आणि भविष्यात हॉर्टिकल्चरसाठी काय संधी आहेत त्या घटकांचा अभ्यास आपण स्कोप किंवा वाव याच्यामध्ये करतो. सर्वसाधारणपणे हॉर्टिकल्चरसाठी वाव असलेला पहिला घटक म्हणजे पाणी पुरवठ्याच्या सुविधांची वाढ. अलीकडच्या काळामध्ये हॉर्टिकल्चरसाठी असलेला वाव विचारात घेता राज्य आणि केंद्र शासनाने कृषी क्षेत्राकडे पाहण्याचं धोरण बदललेलं आपल्याला दिसून येईल आणि त्यामुळे शेतकऱ्यांना हॉर्टिकल्चर पिकांना पाणी पुरवठा करायचा असेल तर यासाठी लिफ्ट इरिगेशनच्या ज्या सोयी आहेत त्या अग्रक्रमाने मिळतात. पाणी पुरवठा किंवा सिंचन अनुदान जे आहे ते सुद्धा अग्रक्रमाने देण्याची सोय करण्यात आलेली आहे. त्यानंतर वाव या दृष्टीने दुसरा मुद्दा म्हणजे शाकाहारी लोकसंख्या. भारतातील बहुसंख्य लोक जे आहेत ते शाकाहारी आहेत आणि सर्वसाधारणपणे त्यांच्या गरजेनुसार त्यांना फळं आणि भाज्या ह्या लागत असतात. जर फळं आणि भाज्याच्या उत्पादनाचा जर विचार आपण केला तर ते मात्र लोकसंख्येच्या मानानं उत्पादन कमी असलेलं आपल्याला लक्षात येईल. त्यामुळं लागवडीसाठी आणि फळं भाजीपाल्याच्या उत्पादनासाठी आपल्याकडं फार मोठा वाव असलेला दिसून येतं. त्यानंतर तिसरा मुद्दा आहे वाव असण्याचा तो म्हणजे कोरडवाहू क्षेत्राची उपलब्धता. महाराष्ट्राचा आणि भारताचा दोन्हीचा विचार केला तर पडीक क्षेत्र, डोंगराळ व कोरडवाहू जमिनीची उपलब्धता ही बऱ्याच प्रमाणात आहे. या जमिनीवर इतर हंगामी आणि पाण्याची आवश्यकता असलेली पिकं घेता येणं आपल्याला शक्य होत नाही. त्यामुळं अशा ज्या पडीक जमिनी आहेत त्या ठिकाणी कोरडवाहू किंवा कमी पाण्यावर येणारी बोर, आवळा, चिंच यासारख्या पिकांची, हॉर्टिकल्चर पिकांची जर आपण लागवड केली तर आपण चांगल्या प्रकारे उत्पादन घेऊ शकतो. त्या दृष्टीनं वाव आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे स्वस्त आणि मुबलक मजूर पुरवठा. विकसित देशांच्या तुलनेत भारताचा जर विचार केला तर आपल्याकडं त्या मानाने शेतमजूर किंवा मजुरी ही स्वस्त आहे. स्वस्त दरात मजूर उपलब्ध होतात आणि ते मुबलक प्रमाणातही उपलब्ध होतात. तसेच लागवडीसाठी लागणारे साहित्य आहे किंवा इतर घटक जे आहेत तेही भरपूर प्रमाणात उपलब्ध झालेल्या आपल्याला दिसून येईल. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे कर्ज पुरवठ्याच्या सोयी. अलीकडच्या काळामध्ये राज्यस्तरावर त्याचबरोबर देश स्तरावर वेगवेगळ्या राष्ट्रीयकृत बँका असतील, सहकारी बँका असतील यांच्याकडून शेतकऱ्यांना विविध प्रकारची कर्ज, त्यामध्ये पीक कर्ज हे महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर शेती सुधारण्यासाठी ते कर्ज हे कमी त्रासात आणि कमी व्याजदराने उपलब्ध झालेलं आपल्याला दिसून येईल. आपल्याकडं जिल्हा बँक ज्या आहेत त्या 1 वर्षासाठी सवलतीच्या दराने 1 लाख रुपयेपर्यंत कर्ज देतात. काही वेळेला जर तुम्ही वेळेत फेडलं तर ते बिनव्याजी कर्ज आहे 1 लाख रुपये आणि त्या 3 लाखापर्यंत त्याला 3% आसपास व्याजदर आहे. त्यामुळं कर्ज पुरवठ्याच्या सोयी या सहजपणे उपलब्ध झालेल्या दिसून येतील. त्यानंतर भारतातील जमिनी आणि हवामानातील विविधता. भारतामध्ये वेगवेगळे प्रांत आहेत आणि त्या ठिकाणी असणारं हवामान, जमीन हे विविध प्रकारचं आहे हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळं भारतामध्ये वर्षभर आपल्याला भाजी आणि फळं याची लागवड आणि उत्पादन घेतलेलं दिसून येतं आणि त्याची उपलब्धता ही एका ठिकाणाहून दुसरीकडं वाहतूक करूनही
झालेली आपल्याला पाहावयास मिळते. त्यामुळं त्या दृष्टीने सुद्धा वाव आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे परकीय चलन. भारतातून आखाती देश जे आहेत, त्याचबरोबर काही युरोपियन देश आहेत, शेजारचे देश आहेत, या देशांना फळं, भाज्या आणि फुलं यांची निर्यात चांगल्या प्रमाणात झालेली आपल्याला दिसते आणि त्यापासून बहुमूल्य असं परकीय चलन मिळतं आणि भविष्यात सुद्धा आणखी परकीय चलन मिळवण्यासाठी आपल्याला संधी आहे. त्या दृष्टीनं फळं आणि भाजीपाला लागवडीसाठी वाव आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत तो म्हणजे हॉर्टिकल्चर शास्त्राच्या विकासातील अडचणी किंवा अडथळे. आत्ता आपण दोन महत्त्वाचे घटक पाहिले, ते म्हणजे हॉर्टिकल्चरसाठी असणारे महत्त्व आणि वाव. परंतु काही अडचणी सुद्धा आहेत किंवा अडथळे आहेत, ते माहीत करून घेणं गरजेचं आहे. त्यामुळं हे माहीत करून घेतल्यामुळं ज्या अडचणी येतात त्यावर मात करून आपल्याला हॉर्टिकल्चर शास्त्राचा विकास हा चांगल्या प्रकारे करता येऊ शकतो किंवा तो करण्यास मदत होऊ शकते. यामध्ये पहिला घटक आहे तो म्हणजे सरासरी जमीन धारण क्षमता. सर्वांना माहीतच आहे की भारत आणि महाराष्ट्राची लोकसंख्या पाहिली आणि त्यामध्ये शेती करणारे शेतकरी, त्यांच्या वाट्याला आलेली जमीन जी आहे तिचं क्षेत्रफळ अतिशय कमी आहे. बरेचसे शेतकरी हे अल्पभूधारक आहेत. त्यामुळं कमी जागेमध्ये बहुवर्षीय उद्यानविध पिकं घ्यायची हे धाडस करण्याला थोडं लोक धजवत नाहीत, कारण त्यांना अन्नधान्य पिकं उत्पादन करण्यामध्ये रस आपल्याला दिसून येईल, कारण त्यांची रोजीरोटी त्यावर अवलंबून असते. त्यानंतर दुसरा घटक आहे तो म्हणजे फळझाडांना उत्पादन सुरू होण्यास लागणारा वेळ किंवा कालावधी हा जास्त असतो. बहुतेक हॉर्टिकल्चरची पिकं जी आहे त्यांची वाढ पूर्ण होऊन उत्पादन सुरू होण्याचा कालावधी जो आहे फळझाडांमध्ये 3-4 वर्ष, काही झाडांमध्ये 7 ते 8, 10 वर्षापर्यंत असतो, तर काही भाजीपाला आणि फुलपिके सुद्धा ही आपल्याला 1 वर्षानंतर सुद्धा ती उत्पन्न देतात. त्यामुळं अन्नधान्य पिकापेक्षा त्यांना उत्पादन देण्यासाठी कालावधी जास्त लागतो. त्यामुळं सुरुवातीचे अनेक वर्ष शेतकऱ्यांना आर्थिक प्राप्ती होत नाही आणि त्यांचं मेंटेनन्स करणं किंवा फळं भाजीपाला यांच्याकडे लक्ष देणं यावरच घालवावे लागतात आणि यासाठी शेतकरी थोडेसे थांबतात किंवा तयार होत नाही. तर हा एक विकासातील अडचण आहे. त्यानंतरचा तिसरा घटक आहे तो म्हणजे भारतीयांच्या आहारातील जागरूकता. आता भारतीय लोकांच्या आहारामध्ये याचा जर विचार केला तर जागृती कमी आहे किंवा अभ्यास कमी आहे असं आपल्याला सांगता येईल. कारण फळे आणि भाजीपाला आहारामध्ये मागच्याच लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे की आहारात फळे आणि भाजीपाल्याचं महत्त्व, तर त्याच्याविषयी थोडंसं अज्ञान असलेलं आपल्याला दिसून येतं. त्यामुळं फळं आणि भाजीपाल्याचा आहारात ज्या प्रमाणामध्ये वापर झाला पाहिजे पर डे प्रत्येक व्यक्तीला, त्या प्रमाणात वापर होत नाही. हा वापर अतिशय कमी असतो आणि त्यामुळं भविष्यात आहारशास्त्रानुसार जर आपण फळे आणि भाज्यांचा आहारात जर उपयोग केला तर उत्पादन करण्यासाठी, हॉर्टिकल्चर पिकांचं उत्पादन करण्यासाठी भविष्यात निश्चित वाव असलेला आपल्याला दिसून येईल. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे उद्यानविद्या पिकांच्या लागवडीचे तंत्रज्ञान. अलीकडं कृषी विद्यापीठाने चांगल्या प्रमाणात संशोधन करून लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे. तरीही भारतीय लोकांच्यामध्ये साक्षरतेचं प्रमाण हे थोडंफार कमी असल्यामुळे हॉर्टिकल्चर पिकांच्या लागवडीचं जे नवीन तंत्रज्ञान आहे ते लोकांपर्यंत कमी अधिक प्रमाणात पोचलं तरी काहींना ते समजत नाही. त्यामुळं सुधारित तंत्रज्ञानाचा अभावामुळे सुद्धा हॉर्टिकल्चर पिकांच्या लागवडीमध्ये आणि विकासामध्ये अडचणी येत आहेत. तर यासाठी इस्रायल धर्तीवर नवीन तंत्रज्ञान लवकरात लवकर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून शेतकऱ्यांना अवगत करणं हे गरजेचं आहे आणि त्या दृष्टीने प्रयत्न चालू आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे नाशवंत उद्यानविद्या उत्पादन. हॉर्टिकल्चरची पिकं जी आहेत त्यापासून मिळणारं उत्पादन जे आहेत, मग त्यामध्ये
फुले, भाजीपाला आणि फळांचा समावेश होतो. ही सगळी उत्पादन जी आहेत ती नाशवंत आहेत, ती जास्त काळ टिकत नाहीत आणि जास्त काळापर्यंत जर आपल्याला टिकवायचे असतील तर त्यांना उच्च तंत्रज्ञानाची आवश्यकता असते. मग प्री कुलिंग सारख्या सुविधा किंवा शेतातून उत्पादन काढल्याबरोबर त्यांना थंड करणे, कोल्ड स्टोरेजमध्ये साठवणे अशी तंत्रज्ञानाची आवश्यकता आहे. सर्वसाधारण शेतकरी हे अल्पभूधारक असल्यामुळे त्यांना ही सुविधा तयार करून घेता येत नाही. म्हणून मग उद्यानविद्या पिके जी आहेत यांची उत्पादनं ही नाश पावतात आणि त्याचा तोटा शेतकऱ्यांना होतो. म्हणून उद्यानविद्या पिकं जी आहेत ती टिकवण्यासाठी तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्याची गरज आहे. तर ही एक अडचण आपल्याला दिसून येते. त्यानंतर वाहतुकीच्या सोयी. शेतात उत्पादन केलेला जो माल आहे, फळे असतील, भाजीपाला असेल, तो लवकरात लवकर बाजारपेठेत जर पोचला तर त्याला चांगला बाजारभाव मिळतो. यासाठी चांगले रस्ते, वाहतूक साधने याच्या सुविधांची आवश्यकता असते. बऱ्याच ठिकाणी रस्त्यांची अवस्था वाईट झालेली आपल्याला दिसून येईल. त्याचबरोबर वाहतूक साधनं जी आहेत ती सुद्धा कमी अधिक प्रमाणात उपलब्ध होतात आणि वाहतुकीचे दरही जास्त आहेत. त्यामुळे हॉर्टिकल्चर क्षेत्रामध्ये अडचणी असलेली आपल्याला ही दिसून येईल. त्यानंतर पुढची घटक आहे तो म्हणजे शीतगृहाची सुविधा आणि प्रक्रिया. हॉर्टिकल्चरची पिकं जी आहेत त्यांच्यापासून झालेलं उत्पादन जे आहे त्यांची काढणी केल्यानंतर सर्वसामान्य हवामानामध्ये ती काही काळापर्यंत चांगल्या स्थितीत राहतात आणि नंतर ती नाश पावतात. सर्वसाधारण जास्त काळ फळं, भाजीपाला ही जर आपल्याला टिकून ठेवायची असतील तर उत्पादित केलेल्या क्षेत्राच्या जवळपास शीतगृहाची सुविधा उपलब्ध असणं गरजेचं आहे आणि ह्या सुविधा मात्र आपल्याकडं कमी आहेत आणि हा घटक हॉर्टिकल्चर क्षेत्राच्या विकासासाठी मारक आहे किंवा ही अडचण आपल्याला दिसून येते. आता हॉर्टिकल्चर उत्पादन जे आहेत त्यावर जर आपण प्रक्रिया केली तर त्यांची उत्पादन मात्र जास्त काळ टिकतात आणि आपल्याला ती जास्त व्हॅल्यू ॲडिशन होऊन आपल्याला चांगल्या किमतीही मिळून देतात. मात्र प्रक्रिया करायचे उद्योग जे आहेत ते उत्पादनाच्या क्षेत्रापासून जवळ नाहीत आणि जे आहेत त्यांची संख्याही कमी असलेली आपल्याला दिसून येईल. तर ही एक हॉर्टिकल्चरमधली असणारी अडचण आपल्याला सांगता येईल. त्यानंतर पुढचा घटक जो आहे तो म्हणजे मोठा भांडवली खर्च. हॉर्टिकल्चर पिकांचं उत्पादन घ्यायचं असेल तर आपल्याला मोठ्या प्रमाणात सुरुवातीला भांडवली खर्च करावा लागतो आणि हे भांडवल प्रत्येक शेतकऱ्याकडे असेलच असं नाही, कारण बरेचसे शेतकरी जे अल्पभूधारक आहेत. त्यामुळं हे भांडवल निर्माण करायचं असेल तर त्यांना अनेक अडथळे पार पाडावे लागतात. मग त्याच्यामध्ये कर्ज घेण्याच्यासाठी हेलपाटे मारायचे असतील किंवा कर्ज उपलब्ध होतं तेही जास्त व्याजदराने काही वेळेला घ्यावं लागतं. अशा अडचणी आपल्याला सांगता येतील. तर ही एक अडचण हॉर्टिकल्चर पिकांचा किंवा क्षेत्राचा विकास होण्यामध्ये आपल्याला दिसून येईल. आणि पुढची अडचण जी आहे ती म्हणजे नैसर्गिक आपत्ती. भारतातलं हवामान जे आहे त्याच्यामध्ये खूप विविधता आपल्याला दिसून येते. वर्षभरामध्ये कोणत्याही हंगामात हवामानाची परिस्थिती बिघडू शकते आणि वादळे असतील, गारा असतील, वारा असेल किंवा थंड हवामानाची लाट असेल किंवा जास्त तापमान असेल किंवा जोराचा पाऊस असेल तर अशा परिस्थितीमध्ये पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. आणि ही जे घटक आता सांगितले ते जर फळं आणि भाजीपाला यांच्या काढणीच्या वेळेला किंवा सर्वसाधारणपणे त्याला फुले येण्याच्या कालावधीमध्ये अशा वेळी आले तर मोठ्या प्रमाणात आपल्याला पिकांचं नुकसान झालेलं पाहावयास मिळतं. आणि हे झालेलं नुकसान याच्यामधून शेतकरी उभारी घेऊ शकत नाही. अलीकडे पीक विमा योजनेचा आधार जरी असला तरी विमा योजनेतून सगळ्याच शेतकऱ्यांना भरपाई मिळतेच असं नाही. त्यामुळं ही एक अडचण हॉर्टिकल्चर क्षेत्राचा विकास होण्यामध्ये आपल्याला दिसून येते. तर
आपण आजच्या टॉपिकमध्ये हॉर्टिकल्चरसाठी असणारा वाव ते घटक पाहिलेले आहेत आणि हॉर्टिकल्चर क्षेत्राचा विकास होणाऱ्या अडचणी हा भाग आपण ह्या टॉपिकमध्ये पाहिलेला आहे. तो तुम्हाला निश्चित समजलेला असेल. धन्यवाद.